2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचं वारं वाहू लागलंय। यावेळी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सुनील देवधर यांनी इच्छा व्यक्त केली आहे। निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे। दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे मतदारसंघावर भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू आहे। यावेळी सुनील देवधर यांनी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलंय। चर्चा करणारे चर्चा करत राहतील, आम्ही काम करणारे लोक आहोत, काम करत राहू। पक्षाने तिकीट दिल्यास पुणे लोकसभा लढवणार ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं आणि पार्लमेंटरी बोर्ड जे काही निर्णय घेतात ते आम्हा सगळ्यांना बाध्य असतात। खरं तर आत्ता लोकसभा निवडणूक येत आहेत, त्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर पक्षाने ती दिली तर, आणि आत्ता तुमची काय? लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पुण्याचा जो उमेदवार असेल त्याला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत। ज्याला तिकीट देईल त्याला निवडून आणण्यासाठी सुनील देवधर पूर्णपणे ताकदीने तयार आहे। सुनील देवधर तयार आहेत का आपण लोकसभेसाठी जर पक्षाने दिली तर? ज्याला तिकीट मिळेल त्याला निवडून आणण्यासाठी मी तयार आहे। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त करणारे सुनील देवधर आहेत तरी कोण? त्यांचा राजकीय प्रवास काय? कोण आहेत सुनील देवधर? सुनील देवधर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत आहेत। सुनील देवधर मूळचे पुणेकर आणि नारायण पेठेत राहणारे आहेत। सध्या पुण्यात त्यांनी स्वतःचं ऑफिसही टाकलंय। माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नावानंतर आता देवधर यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। देवधर यांच्याकडून विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली जात आहे। तसेच पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत। सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव आहेत। त्रिपुरा आणि वाराणसी मतदारसंघात देवधर यांनी काम केलंय। पुण्यात मोदींनी केलेल्या 9.5 वर्षातील कामं देवधरांनी लोकांपर्यंत पोहोचवली आहेत। आता सुनील देवधर पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।